लाडक्या बहिणीचे पैसे थोडंसं पुढे पाठीमागे होतात, त्याचं काही नियोजन केले का दादा? नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती. लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडं असणारे जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट, मानधन, त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं, श्रावण बाळचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं, माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, अशा सगळ्या गोष्टी. मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं, त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढवून दिल्या. पूर्वी बरेच वर्ष 600 होतं, नंतर 1000 केलं, नंतर 1500 केलं. अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा आहे. तर आपण पाहू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत. धन्यवाद दादा, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आले म्हणून. या ठिकाणी पाहू शकता अजून पैसे काही जणांना आलेच नाहीत. तुमचे पैसे आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा आणि तुमचा जिल्हाही पाठवा. तर बघा, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे निधीचं नियोजन झालेलं आहे आणि स्वतः काल या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. बघा, तुमचे आता पैसे आलेले नसतील तर कधीपर्यंत पैसे जमा होतील त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. बघा, काल काही जणांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 1500 रुपये एप्रिल महिन्याचे आलेले आहेत. यांची कमेंट देखील पाहू शकता. त्याच्यानंतर पहा, यांना देखील पैसे आलेले आहेत, यांनी देखील धन्यवाद म्हणून पाठवलेला आहे. त्याचबरोबर पाहू शकता महाराष्ट्र बोरीवली येथे देखील पैसे आले, त्यांनी देखील धन्यवाद म्हणून पाठवलेला आहे. बघा, यांना देखील आत्ताच पैसे आलेले आहेत 1500 रुपये. या ठिकाणी ते म्हणतात की 3000 रुपये आलेले नाहीत. बघा, 1500 रुपयाचे येणार होते, एप्रिल महिन्याचाच हप्ता येणार होता, कारण की मे प्लस एप्रिल महिन्याचा 2 हप्ते एकत्रित येण्याची कुठलीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर बघू शकता बीड जिल्ह्यामधून देखील यांना काल 7:45 या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. 1500 रुपये बीडमध्ये देखील आलेले आहेत. तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्यातून तुमचे पैसे आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. त्याचबरोबर बघू शकता 1500 रुपये आले दादा, आज थँक्यू, खूप गरज होती मला, अशी देखील यांनी कमेंट पाठवली आहे. तुमचीही कमेंट करून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. हिंगोली जिल्ह्यात देखील या ठिकाणी बघू शकता ते म्हणतात की एप्रिलचा हप्ता आलेला आहे. तर बघा, पैसे जमा होत आहेत. आता मग या ठिकाणी राहिलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे देखील जमा होणार आहेत 100%, कारण की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी ती माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला निधीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. काय म्हटले त्यांनी बघा, लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा आता संपलेली आहे. एप्रिल हप्ता बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. काही जणांचे पैसे जमा झालेले आहेत. राहिलेल्या लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचेही पैसे येऊन जातील. बघा, या ठिकाणी पैसे येत आहेत, खूप मोठी गोष्ट आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच जणांचे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत, तुमचे देखील जमा होतील. बघा, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल मोठी अपडेट दिली. राज्यभरातील बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे या संदर्भातील महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं त्यांनी म्हटलंय. बघा काय म्हटलंय, मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ट्विटरवरती आणि फेसबुकवरती पोस्ट टाकून त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. बघा, हे काल त्यांनी ट्विट केले, म्हणजे कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, आता ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना कधीपर्यंत भेटतील? पुढील 2 ते 3 दिवसात पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. बघा, कालपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे आज आणि उद्या ह्या 2 तारखांना तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आज आणि उद्या पैसे या ठिकाणी येऊन जातील. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये, बघा 2 ते 3 दिवस म्हटले म्हणजे सोमवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सर्वांचे पैसे आलेले पाहायला भेटतील. रविवारी बँका बंद असू शकतात, त्यामुळे बघा शनिवार असेल, त्यासोबत या ठिकाणी आता या ठिकाणी पहिलाच शनिवार असल्यामुळं बँका चालू असणार आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी फक्त बँकांना सुट्ट्या असतात. आता बघा 2 ते 3 दिवस म्हटले म्हणजे 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील. कधी? सोमवारपर्यंत पैसे तुम्हाला या ठिकाणी येऊन जाणार आहेत. सर्व पात्र लाभार्थी
लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असंही त्यांनी म्हटलं. बघू शकता हे त्यांचं ट्विट आहे, कालचं ट्विट आहे, फेसबुक पोस्ट आहे. त्यांनी यामध्येही तीच माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये आम्ही DBT करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व लाभार्थी महिलांना निधी थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होईल. 2 ते 3 दिवस म्हटलं की या ठिकाणी सोमवारपर्यंत तुम्हाला पैसे येतील. म्हणजे आज आणि या ठिकाणी सोमवारी 2 दिवस हे पैसे वाटप चालू राहू शकतं. कारण की बघा, नाही आले तर मंगळवारपर्यंत ही पैसे येऊ शकतात. परंतु ज्यांचे या ठिकाणी आता शुक्रवारी काही जणांना पैसे जमा झालेत, आज जमा होतील आणि सोमवारी असे 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी म्हटलेले हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत. बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता का लेट झाला त्याचीही माहिती आपण पुढे पाहणार आहोत, त्याचीही अपडेट आलेली आहे. तर या माध्यमातून हा लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक सशक्तीकरणाचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे असं त्यांनी म्हटलंय आणि हे ट्विट केलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीचं हे ट्विट आहे त्यांचं. बघा, आता हप्ता जो आहे एप्रिल महिन्याचा 30 तारखेपर्यंत भेटणं अपेक्षित होतं. म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती किंवा महिना संपायच्या अखेरपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे देऊ असं म्हटलं होतं. परंतु हप्ता भेटण्यासाठी उशीर झाला. त्याचं कारण नेमकं काय आहे बघा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिना अखेरीस 25 तारखेपर्यंत पैसे मिळतात प्रत्येक महिन्याचे. आता मग मे महिन्याचे देखील पैसे जे आहेत महिना अखेरपर्यंतच तुम्हाला भेटतील. ह्या हप्त्यासोबत ते पैसे देण्यात आलेले आहेत. हा हप्ता फक्त एप्रिल महिन्याचा असणार आहे. हा 10वा हप्ता असणार आहे. 11वा हप्ता तुमचा मे महिन्याचा तुम्हाला महिना अखेरपर्यंत भेटेल. बघा, एप्रिल महिन्यात मात्र पैसे खात्यात जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांना या महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र एप्रिल महिना हा आर्थिक वर्षा सुरुवातीचा महिना असल्याने हप्ता जमा होण्यास विलंब झाल्याची माहिती आहे. यातच स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आता संपलेले पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, आर्थिक वर्ष सुरू असतं त्यामुळे भरपूर सारे आर्थिक प्रक्रिया जी असते या ठिकाणी चालू असतात. बजेट या ठिकाणी मांडलं गेलं पूर्ण आर्थिक वर्षाचं आणि लाडकी बहीण योजनेचं देखील त्याच्यामध्ये समावेश होता. त्याच्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी उशीर लागलेला आहे. एप्रिल महिना आर्थिक वर्षाची या महिन्यामधून सुरुवात होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला हा हप्ता लेट जो आहे तो या ठिकाणी विलंब झालेला आहे. परंतु या ठिकाणी 2 ते 3 दिवसाचा लेट झालेला आहे. मात्र तुमच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी एकदा चेक करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचे पैसे आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवायचे. मग आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना सरकारकडून 1500 रुपयांचा धनलाभ देण्यात येतो. आर्थिक मदत केली जाते. ज्या लाडक्या बहिणींना PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12,000 रुपये वर्षाला भेटतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा मात्र 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, ज्यांना या ठिकाणी 1000 रुपये महिन्याला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेतून भेटत आहेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेलाही अप्लाय केलेलं आहे तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये प्लस नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये असे भेटणार नाहीत. तर जे नमो शेतकरी योजनेतून त्यांना 1000 रुपये भेटतात त्यामधील जो 500 रुपयाचा फरक असणार आहे म्हणजे त्यांना 1,500 रुपये कुठल्या तरी एका योजनेतून भेटायला पाहिजेत. तर दोन्ही योजनेमध्ये त्यांनी अर्ज केला आहे कारण की नमो शेतकरी योजना जी आहे 1,500पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 500 रुपये भेटतील आणि ते 1000 रुपये असे मिळून त्यांना 1500 रुपये भेटणार आहेत. कारण की सरकारची या ठिकाणी कुठलीही योजना 1500 रुपयापर्यंतचा त्याचा लाभ घेता येतो. अशा ज्या आहेत जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती होती. तर बघा, आता राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडून आतापर्यंत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाने 9 हप्ते वितरित करण्यात आलेले होते. आता हा 10वा हप्ता या ठिकाणी वितरित होतोय. पहिले 13,500 रुपये भेटलेले होते आतापर्यंत त्यांना. आता टोटल त्यांचे 15,000 रुपये या ठिकाणी होणार आहेत हा 10वा हप्ता धरून. तर महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जवळपास 2,47,00,000 आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. बघा, 2,47,00,000 लाडक्या बहिणी या लाभार्थी आहेत. ह्या सर्वांना 2,47,00,000 जवळपास 2.5 कोटीपर्यंत या ठिकाणी पैसे जे आहेत या 1500 रुपये ह्या प्रत्येक लाडक्या बहिणींना 2.5 कोटी लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार आहेत ह्या महिन्यासाठी. त्यासाठी 3,690 किंवा 3,000पेक्षा जास्त 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी जो आहे एप्रिल महिन्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटप देखील आता सुरू झालेलं आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 5 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत अपात्र आहेत. हा ऑफिशियली आकडा आहे 5 लाखाचा कारण की महिला व बालविकास विभाग आणि महिला व बालविकास मंत्र्यांनीच तो ट्विट करून दिलेला होता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, ज्यामध्ये 65 वर्षे वय पूर्ण झालेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडं 4 चाकी वाहन आहे किंवा या ठिकाणी सरकारी नोकरी आहे, ज्या अपात्रतेची अट आहेत त्यानुसार त्या लाडक्या बहिणी जवळपास 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यांचे मात्र पैसे येणार नाहीत परंतु त्यांच्याकडून मात्र वसुली केली
दिली जाणार नाही, त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. इथून पुढचा त्यांचा लाभ मात्र बंद करण्यात आलेला आहे. बघा, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आता त्यांना एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे. ही त्यांच्यासाठी गुड न्यूज होती. त्याचसोबत प्रत्येक महिन्याचे पैसे वेळेच्या वेळी कसे भेटतील त्यासाठीची या ठिकाणी निधीबद्दलची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आपण ते लाईव्हमध्ये देखील पाहिलेलं आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण महत्त्वाचा अपडेट आजच्या तारखेचं तुम्हाला दिलेला आहे. अजून तुमचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला काळजी करायची नाही. पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे जमा होतील, असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.